मॅगडीला चाललेलो आहे. दादा गाडी चालवते, मी बाजूला बसेल. आता झोप पण नाही झालेली, आता झोपतो मस्त की झोपा काढ फक्त. झोपच काढायला आलं दुसरं काय. दादा सगळा खर्च बिर्च करा, खर्च नाही 1 रुपये नाही. मस्त साऊथच्या ट्रिपला पैसे सगळं संपलेलं आहे. आता दादा सगळा खर्च करेल. ब्रेक घेतलेला आहे आम्ही, सीएनजी भरतोय आणि भूक पण लागलेली आहे. तो लवली आमचा खाऊन नाही आला काहीच, तर त्याला मॅगडीची भूक लागलेली आहे. तर मॅगडीची फ्राईज बर्गर आणि काय आईस्क्रीम विस्क्रीम सगळा घेतो. तर जेवण नाही आलं दादा, मी जेवायचं म्हणा. मग चला मॅगडीला थांबलेला इथं. आता तलेगावच्या पहिला टोल नाका क्रॉस केला आणि आता मॅगडीला खायला घेतो. मॅगडीला पण चला ऑर्डर घेतली आता आमची, पूर्ण भरून ऑर्डर घेतलंय. भाईचं दोन पिशव्या भाईच्याच त्यांच्या. भाईने फुल जेवला नाही, बोलते मला भूक लागलंय, मला जास्त लागेल खायला. बर्गर फ्राईज घेतला, कोक घेतलंय. कोकचे बस स्ट्रॉबेरी शेक पण, स्ट्रॉबेरी नाही का चॉकलेट शेक घेतलंय. फुल राडा करते भाई. चला डिस्ट्रीब्युशन चाललेली आहे. जरा खोल, जरा खोल बी नाही, जरा खोल. धन्यवाद शुभम. पुण्याच्या ट्रॅफिक साठी लवकर निघलेलो, तरी पुण्याची ट्रॅफिक लागलेली आहे. पूर्ण लाल आहे पुढेपर्यंत, एवढी लाल लागून. आणि मॅगडीला ब्रेक. मॅगडीला लोक सॉस घेतात मानतो, पण एक काय बघ एवढं सॉस घेतलेलं बाबा यांचा वर्षभरचा सॉस झालंय. एवढा सॉस कशाला घेतलास? मी नाही घेतलं. नाही घेतला, मग कोणची पिशवीचे सॉस निघले? अरे साहिल पोलीसचा फोन आलाय. चला मग आता ट्रॅफिक मध्ये फ्राईज एन्जॉय करतो, एक फ्राईज. पुढच्या रस्त्याला आम्हाला आता इथं वीर डॅम भेटलेला आहे आणि इथं संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि मस्त वातावरण झालं. जरा ब्रेक घेतला की चहा पिऊ, जरा पाणी पिऊ, जरासा फ्रेश हवा घेऊ. आणि या डॅम पाठीबघा, वीर डॅम बघा किती भारी वाटतंय. मस्त संध्याकाळचं असं वातावरण, क्लाउडी डार्क वातावरण आहे आणि पाणी जास्त नाही एवढा. आणि तो एक माणूस पावतोय पण, तुम्हाला तो पण दाखवतो कसं वातावरण आहे. कडक वातावरण. लवलीला आवडला म्हणजे कडक वातावरण आहे. मस्त आता इथे गाडी बिडी पार्क केलेली आहे. आमचं शेट बघा, ड्रायव्हर शेट, मालक कसं काय बोलू आता मी, काय बोला काहीतरी, काय बोलू, मनात नाहीये, काय येत नाही का? अच्छा मस्त कालोख झाले त्याच्यामुळे थोडं दिसत नाही का तुम्हाला? खूप चांगलं आहे. आणि या टायमाला पाणी पण खूप जास्त आहे, कमी आहे उलटी. गाडी पूर्ण खालपर्यंत जाते का? असं ते आपण वारजे डॅमला येतो ना, वारजे डॅममध्ये असंच पाणी असतं. आता तू जरा नॅचरल थिंग्स केले ना, त्याच्यामुळे तो पाणी वाढलं. अच्छा चालेल. चला तुम्हाला मी आता व्ह्यू दाखवतो. फलटणला पोहोचलेलो आम्ही. फलटण आता इथे गाडीला झेंडा लावायचा चाललेला आहे भगवा. आणि इथं माऊली लावून देतात आम्हाला, काठी मोठी. आता इथे ऑप्शन लय आहेत, आता आम्ही मोठा बघतोय. काठी नुसती असं इथं झेंडा लावलेला आहे माऊली नीट. तो क्रॉस त्याला अजून टाईट करायसाठी वरती पण एक धागा लावतात ते.
माऊली आम्ही आता झालो रेडी. वाट घातलेला आहे व्हाईट शर्ट, दादाने घातलेला आहे व्हाईट शर्ट, पूर्ण कुर्ता बिरता. माझा पण कुर्ता घालायचा प्लॅन होता, पण कुर्ता माझा घरीच राहिला. तर मी आता व्हाईट शर्टच घातला. व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट ती चुकून राहिलेली होती ती. आणि वाजलं तर 7 वाजले. 7 वाजता आम्हाला लेट झाला का की ओव्हर झोपलो, रात्री झोपत नाही आली. मग झोपून आता निघतो इथून पाठीन रस्त्यानं. गाडी जिथपर्यंत गाडी जाते पडदे इथून पुढं चालत जाऊ. चला ते तुम्हाला क्लिअर घेणार दिसतं. पण रात्री आम्ही आता यो झेंडा लावलेला आहे फलटणची. पुढं मस्त आहे की झेंडा आता फडकतो चालतं. तुम्हाला ती पण क्लिप दाखवतो. आणि रेडी झाले. किती वेळ लावता अरे माऊली रेडीच नाही झाले. नुसतं यांचं टाइमपास होतं. रात्रभर आम्ही जागा होतो ते मान्य करतो माऊली. पण हे आता सकाळी यावी टाइमपास केले माऊली. चला हे डिकी कोण थांब मला पण दाखवून दे. अरे कर ना आता ते खात एकच भरले. काय माऊली तुम्ही असे रागवतात लगेच. नाही बघा सकाळी तर आमचे हॉटेल दुसरी इथे राहिले, तिथे आलो आम्ही नाश्ता. तिथे नाश्त्याला काय आहे शुभम का बोलतच नाही. काय कसं तर नाश्ता उसळ आहे. मग काय माऊली चला माऊली नाश्ता करतात. काय दिदी आमची दिदी का हे आमची दिदी ते आमचे जिजू. इथून तुम्हाला रात्री दाखवलेलं भाचीत ते. चला माऊली हे बघा दिदी आमची साडी बघा काय केले पॅटर्न. असं नीट कर. हा ओके दाखव पूर्ण. हा ओके चला माऊली दर्शनाला भेटू. काय रे लवकर उसळ लवकर लवकर. किती टाइम लावता तुम्ही मला. हे बघा आमच्या भाच्याचे हेवी प्रिंट बघा कसा केलेला आहे. ऋषांग आयकर हा हा दाखव आता बॅग दाखव. हे बघा दोन्ही याचे असे प्रिंट केलेले कुर्त्यांचे. याचे पण आहे भारती तुझे दाखव. ओके चला रामकृष्ण हरी. आमच्या जिजूंचे पण आहे ब्लॅक प्रिंट बघा. सगळ्यांचे पूर्ण फॅमिली ब्लॅक प्रिंट केलेलं आहे. पूर्ण कुर्ता बिर्ता साडी बिडी यांचं प्रिंटेड आहेत. चला भेटूया पुढं. ऑर्डर पाहिजे कमेंट करा. आम्ही पोचलेलो आता इथे भारी लय आमचा नशीब चांगला. आम्ही लय पुढं पोचलो. मिशन क्रॉस करून आता आम्ही इथं आता इथून मंदिर फक्त 1.5 ते 2 किलोमीटरच आहे. इथून चालतो आणि गर्दी बघा गर्दी किती आहे. बघा गर्दी बघा तरी गर्दी. आता इथं अजून पुढे अजून होईल. इथं मेहनत मोठा रस्ता म्हणून त्याला सगळ्या गाड्या बिड्या किती आहेत. बघा आमचा भाच्याचा फोटोशूट चाललेला आहे. तसं गर्दी बघा नुसती गर्दी. माऊली चला लवकर. आता आम्ही पण टिकला माऊलीचा मस्त की लावलेला आहे. त्यावेळी सर लावला आम्ही जरा वेगळा लावला. जर टाइम असाच लावतो तर जरा एकदम नवीन काहीतरी ट्राय केला. आमचा सेल्फी घेऊ रे थांब ना तू व्हिडिओ आपण घेऊ ना. गर्दी आहे बरीच गर्दी चाललेली आहे. शुभम आता या दोघांचं पहिल्यांदा फर्स्ट टाइम आहे. बघू कसा एक्सपिरियन्स आहे. अजून गर्दी बघलेली नाही. पुढे गर्दी मेन गर्दी झाली यांचा बघू काय रिएक्शन असेल.
पुढच्या वेळेस येणार का? येणार ना, यायलाच लागते. मला काय नाही माहिती रे. डायरेक्ट गाडीशी डायरेक्ट आयशर बघ. शुभम भटकला ना जास्त कुठं नाही. आपण जेव्हा हॉटेलला थांबले ना ऐश्वर्याला तेव्हा मिळाला. हा चला क्रॉस केला ना. माऊली माऊली आता गर्दी चालू झालेली आहे आणि आम्ही आता याला बारकेला घेतला कांद्यावर आणि पुढे पुढे आता गर्दी बघा गर्दी असं वाटतं. चला चला घाबरू नको तू पण फिरून आलेली गर्दी बघा किती आहे. गर्दी नुसती गर्दी. गर्दी करू नका. पुढे मीटिंग चालू आहे. एक 5 मिनिट थांबा. माऊली थांबा 5 मिनिट. पोलिसांना सहकार्य करा. सरळले जोडत पाठी दिंडी चाललेली आहे आणि गर्दीचं आता मी काय चला. काय जायचं राहायची ना. हो एवढीच गर्दी एवढी आहे की डायरेक्ट आम्ही एवढा रस्ता बंद केलेला आहे. आता ही गर्दी बघा रिटर्न दाखवलं रे. काही गर्दी बघा गर्दी पूर्ण ही गर्दी. आता जायची गर्दी. तो मंदिर आला. गर्दी नव्हती. बोला बोला. पंढरीनाथ महाराज की जय. सावकाश चला माऊली.
चला पूर्ण गर्दी दर्शन झालेलं आहे आता मंदिराच्या पुढे चंद्रभागेचे जायचे बघा गर्दी बघा पाठी बघा मंदिर बघा आता आमचा प्रदक्षिणा झालेली आहे मंदिराची. आता आम्ही इथे नाश्ता जरासा केला, उपास सोडला आणि आता इथून आम्ही घरी जायसाठी झाला. आता आमची हीच वारीची जर्नी होती. आता जर्नी करून आम्ही चाललो घरी. दादा चहा पितोय, मी नाश्ता केला.